बरं, तुम्ही सुद्धा हॉटेलसारखा तवा पुलाव घरी बनवू शकता. खूप छान होतो. खूप टेस्टी आणि कमी साहित्यात हा तवा पुलाव होतो. नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरतीच म्हणजेच कोमल रेसिपीज या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी जसा हॉटेलला तवा पुलाव भेटतो अगदी तसाच चवीचा तवा पुलाव घरी बनवणार आहे. इथे मी 1 चमचा तेल घालून घेतले आणि त्या तेलामध्ये बटर घातले. तेल घालूनच बटर घालायचं म्हणजे बटर जळत नाही लगेच आणि एकदम बारीक कापलेला कांदा घालून घ्यायचा. कांदा खूप बारीक कापायचा. सेम तेवढाच बारीक टोमॅटोसुद्धा कापून घ्यायचा. मी इथे 2 छोटे कांदे बारीक कापून घेतले आणि 1 टोमॅटो बारीक कापून घेतलाय. टोमॅटो आणि कांदा चांगला नरम होऊन द्यायचा. इथे मी लाल मिरची जी बेडगी असते, तुम्ही इथे दुसरी तिखट मिरचीसुद्धा घेऊ शकता. ही गरम पाण्यात घातली होती. 4 मिरच्या घेतल्या होत्या आणि लसूण घेतलाय. मिरची वाटून घेतली आहे. खूप छान कलर येतो ह्या तवा पुलावला. अद्रक, 1 चमचा पावभाजी मसाला घालून घ्यायचा. तुमच्याकडे जर व्हेजिटेबल असेल ते व्हेजिटेबल घाला. माझ्याकडे फक्त गाजर होतं म्हणून मी गाजरच घातलंय. आणि जी मिरची आणि लसूण वाटून घेतला होता ते घालून घ्यायचं. अजिबात याच्यात फूड कलर टाकायची गरज पडत नाही. खूप छान टेस्टी होतो हा तवा पुलाव. ज्यात मी मिरची वाटून घेतली होती त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून कांदा टोमॅटोच्या ह्याच्यामध्ये टाकले आणि कांदा टोमॅटो चांगला शिजू द्यायचा. खूप मस्त आणि झटपट घरच्या घरी हा तवा पुलाव होतो. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, कारण भात शिजवताना आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता यामध्ये आपण शिजवलेला भात चांगला मोकळा सुटसुटीत करून तो घालून घ्यायचा. अगदी झटपट होणारा हा तवा पुलाव आहे. तुम्ही या तवा पुलावमध्ये वेगवेगळे व्हेजिटेबलसुद्धा वापरू शकता. मस्त आपला तवा पुलाव तयार आहे. यावरती छान अशी कोथिंबीर घालून घेऊयात. तुम्हाला ही तवा पुलावची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला फॉलो नक्की करा.